नमस्कार मंडळी. थंबनेलवरून कळलंच असेल की आज मी तुम्हाला काय सांगणार आहे. आज मी तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे. कारण अधिक मास चालू आहे आणि या अधिक मासामध्ये प्रत्येकजण धार्मिक स्थळाला भेट देतातच. ते आपल्या आजूबाजूच्या कोणत्याही देवस्थानाला जाऊन दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतात. पण अधिक मासामध्ये एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे पुरुषोत्तमपुरी. हे पुरुषोत्तमपुरी हे महाराष्ट्रातील माजलगावजवळील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. हे ठिकाण बीड जिल्ह्यात असून पुरुषोत्तम मासात येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्याजवळ असलेले हे श्री क्षेत्र पुरुषोत्तमपुरी हे भगवान पुरुषोत्तम यांचे अत्यंत पवित्र आणि प्राचीन देवस्थान मानले जाते. काळ्या दगडात कोरलेली ही भव्य मूर्ती एक भक्तांच्या श्रद्धेचे केंद्रस्थान आहे. मूर्तीवरली सुंदर शिल्पकला, प्राचीन वास्तुशैली आणि मंदिरातील भक्तिमय वातावरण प्रत्येक भाविकाला आध्यात्मिक अनुभूती देते. अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मासात या देवस्थानाचे महत्त्व विशेष वाढते. भगवान श्री विष्णूचे पूज्य स्वरूप या ठिकाणी पूजले जाते. असे मानले जाते, श्रद्धेने दर्शन घेतल्यास आणि भक्तिभावाने प्रार्थना केल्यास भगवान पुरुषोत्तम भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. श्री क्षेत्र पुरुषोत्तमपुरी हे केवळ एक मंदिर नसून भक्ती, श्रद्धा आणि सनातन परंपरेचे एक जिवंत प्रतीक आहे. देशाच्या विविध भागातून भाविक येथे दर्शनासाठी येतात आणि भगवान पुरुषोत्तम देवाच्या चरणी नतमस्तक होतात. या पवित्र भूमीत प्रवेश करताच मनाला शांती, समाधान मिळते. दर्शनाला जाताना या देवासाठी 33 बताशे किंवा 33 पुरणाचे धोंडे हे भाविक अर्पण करतात. कारण पुरुषोत्तमपुरी जे पुरुषोत्तम देवाचे ते मंदिर आहे त्या ठिकाणी त्यांना हे आवर्जून प्रसाद म्हणून अर्पण करतात. त्या ठिकाणी एक गोदावरी नदी आहे आणि सुरुवातीला गेल्यानंतर अगोदर तिथे आंघोळ करतात. त्या नदीची फीस आणि नारळाने ओटी भरतात. परत दिवा अर्पण करतात आणि त्यानंतर 33 धोंडे किंवा 33 बताशे घेऊन एक दिवा घेऊन पुरुषोत्तम मंदिरामध्ये येतात आणि दर्शन घेऊन ते त्या देवांना अर्पण करतात. आणि त्यानंतर तो दिवा बाहेर येऊन लावला जातो. त्या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की अधिक मासामध्ये या देवस्थानाला येऊन भाविक भक्तांनी आवर्जून येऊन दर्शन घ्यावे. त्यामुळे काय होईल, त्यांचा आशीर्वाद मिळेल. माझी माहिती आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि अशीच नवीन माहिती मिळवण्यासाठी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. धन्यवाद.